माननीय शिक्षण संचालक यांच्या शाळा बंद पण शिक्षण सुरू उपक्रमांतर्गत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर तसेच माननीय शिक्षणाधिकारी साहेब माध्यमिक विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ सोलापूर यांच्या सहकार्याने आणि माझ्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री भगवान माने सर यांच्या मार्गदर्शनाने मी गायत्री आनंद कटारे विद्यानिकेतन प्रशाला सोलापूर विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 मधील दुसरा पाठ मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण घेणार आहे। आज याचा आपण तिसरा भाग पाहूया। तत्पूर्वी दुसऱ्या भागात काय पाहिले यावर एक दृष्टिक्षेप टाकूया। मागच्या भागात आपण प्रथम मेंडेलीवच्या आवर्त 3 गुण आणि 4 त्रुटी पाहिल्या। नंतर आधुनिक आवर्त सारणी व तिची तसेच मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील त्रुटींवर आधारित काही प्रश्न पाहिले। आता आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्तांची वैशिष्ट्ये पाहू। आवर्त सारणीचे निरीक्षण केले असता आपल्या लक्षात येते की एखाद्या विशिष्ट गणातील सर्व मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये साधर्म्य म्हणजे गुणधर्मांमध्ये साम्य व प्रवणता आढळून येते। तर एखाद्या विशिष्ट आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे म्हणजेच डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचे गुणधर्म क्रमाक्रमाने थोडे थोडे बदलत जातात। ही वैशिष्ट्ये समजावून घेण्यासाठी गणामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण कसे बदलते ते पाहू। इथे प्रश्न आहेत पहा। पहिला प्रश्न आहे आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन करून गण 1 मधील मूलद्रव्यांची नावे एकाखाली एक लिहा। इथे गण 1 दर्शवला आहे पहा। यातील मूलद्रव्ये आहेत हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि फ्रान्सियम। दुसरा प्रश्न आहे या गणातील पहिल्या 4 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा। हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे म्हणून त्याच्या अणूमध्ये पहिल्या म्हणजेच K कवचात 1 इलेक्ट्रॉन आहे। तसेच लिथियमचा अणुअंक 3 आहे म्हणून यात पहिल्या कवचात 2 इलेक्ट्रॉन असतील कारण पहिल्या कवचाची धारकता म्हणजे क्षमता 2 आहे आणि उरलेला 1 इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या म्हणजेच L कवचात आहे। असेच सोडियमचा अणुअंक 11 आहे। या 11 पैकी पहिल्या कवचात 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचाची धारकता 8 आहे म्हणून दुसऱ्या कवचात 8 असे 10 इलेक्ट्रॉन आणि उरलेला 1 इलेक्ट्रॉन तिसऱ्या कवचात आहे। याचप्रमाणे पोटॅशियम याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दर्शवले आहे पहा 2 8 8 1। इथे तिसऱ्या कवचात 8च इलेक्ट्रॉन आहेत। याला ऑफ-बाऊ नियम लागू होतो जो तुम्हाला पुढील इयत्तांमध्ये शिकायचा आहे। आणि रुबिडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 18 8 1 याची बेरीज येते 37। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणात कोणता सारखेपणा आहे। तर आपण निरीक्षण केलं तर लक्षात येतं पहा की या सर्व अणूंच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे। आणि इथे पहिला गण घेतले त्यामुळे प्रत्येक अणूमध्ये बाह्यतम कवचामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे पहा। चौथा प्रश्न आहे
या 4 मूलद्रव्यांमध्ये प्रत्येकी किती संयुजा इलेक्ट्रॉन आहेत? तर संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या होय. म्हणून येथे प्रत्येक मूलद्रव्यात एक संयुजा इलेक्ट्रॉन आहे. आता असेच गण 2 ज्याला अल्कधर्मी मृदा धातूचे कुल म्हणतात त्यातील मूलद्रव्ये पाहू. बेरिलियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दर्शवले आहे. बेरिलियमचा अणुअंक 4 म्हणून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2,2 आहे. मॅग्नेशियमचा अणुअंक 12 म्हणून इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 8, 2. बेरीज पहा 12 येते. तर कॅल्शियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 8, 2. तर पुन्हा या सर्व अणूंचे निरीक्षण केल्यास सर्वांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे, 2 आहे पहा. दुसऱ्या गणातील आहेत आणि त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा 2च आहे. तसेच इथे 17 गण म्हणजेच हॅलोजन कुलातील मूलद्रव्ये दाखवली आहेत पहा. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून लक्षात येते की या प्रत्येक मूलद्रव्याच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 7 आहे. आणखीन एक इथे वैशिष्ट्य की वरून खाली जाताना कवचांची संख्या सुद्धा वाढत जाते. यावरून आपण गणाची वैशिष्ट्ये सांगू शकतो. तर पहिलं वैशिष्ट्य काय सांगता येईल पहा. एका गणातील मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनांची संख्या समान असते. इथे आपण बघू शकतो की या अल्कधर्मी मृदा धातूमध्ये बघा संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे, म्हणजे बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या समान आहे. आता दुसरं वैशिष्ट्य पहा की गणातील सर्व मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमध्ये साधर्म्य असते. संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असल्यामुळे त्यांच्या गुणधर्मांमध्ये सुद्धा साधर्म्य आढळतं. तिसरं वैशिष्ट्य आहे गणाचं की गणात वरून खाली जाताना कवचांची संख्या वाढत जाते. आवर्तामध्ये मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कसे बदलते ते आता पाहू. इथे प्रश्न आहेत पहा. आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन केल्यावर दिसते की लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन ही मूलद्रव्ये आवर्त 2 मध्ये आहेत. त्या सर्वांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. इथे विचारलेली मूलद्रव्ये ही दुसऱ्या आवर्तात आहेत. त्यांच्या संज्ञा व त्याखाली त्यांचे अणुअंक दर्शवले आहेत पहा. अणुअंक म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या आणि त्यावरून आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहू शकतो. आता लिथियमचा अणुअंक 3 आहे. 3 मधील 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कवचात तर उरलेला 1 इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या कवचात मावेल. बेरिलियमचा अणुअंक 4 आहे. यातील 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कवचात तर उरलेले 2 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कवचात आहेत. याचप्रमाणे इतर मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपल्याला लिहिता येतात. जर निरीक्षण केले तर लक्षात येते पहा की या सर्व मूलद्रव्यांमध्ये 2च कवच आहेत आणि ही सर्व दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये आहेत. म्हणजेच दुसऱ्या आवर्तातील सर्व मूलद्रव्यांमध्ये आवर्त क्रमांका एवढे म्हणजे 2 कवच आहेत आणि बाह्यतम कवचात 1 इलेक्ट्रॉन क्रमाने भरत आहे. नवीन आवर्ताची सुरुवात ही इलेक्ट्रॉनने नवीन कवच भरण्यापासून होते. तसेच यांच्या संयुजा पाहिल्या तर डावीकडून उजवीकडे जाताना 1 ते 4 अशी वाढते आणि 3 ते 0 कमी होत जाते.
संयुजा कशी ठरवतात ते आपण पुढे पाहणारच आहोत. दुसरा प्रश्न आहे पहा, या मूलद्रव्यांमधील संयुजा इलेक्ट्रॉनांची संख्या एकसारखी आहे का? जर आपण निरीक्षण केलो तर आपल्याला लक्षात येतं पहा की संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या डावीकडून उजवीकडे जाताना वाढते एक एकने. म्हणून संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान नाही. तिसरा प्रश्न आहे, त्यांच्यामधील कवचांची संख्या एकसारखी आहे का? इथं मात्र आपण पाहू शकतो की प्रत्येक मूलद्रव्यामध्ये दोन दोन कवच आहेत. याचाच अर्थ या सर्व मूलद्रव्यांमधील म्हणजेच एकाच आवर्तातील सर्व मूलद्रव्यांमध्ये कवचांची संख्या एकसारखी आहे. याचप्रमाणे जर तिसरे आवर्त घेतलो तर यातील मूलद्रव्यांचेही संज्ञा, अणुअंक, इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि संयुजा दर्शवले आहेत पहा. इथेही आपल्याला लक्षात येते या सर्व मूलद्रव्यांमध्ये 3 कवच म्हणजेच त्यांच्या आवर्त क्रमांका एवढे आहेत. आवर्ताची सुरुवात तिसऱ्या कवचात नव्याने इलेक्ट्रॉन भरण्याने होते पहा. शेवटी अष्टक पूर्ण आहे. यावरून आवर्ताची पुढील प्रमाणे वैशिष्ट्ये सांगू शकतो. पहिलं वैशिष्ट्य आहे, आवर्तामध्ये मूलद्रव्यांची गुणधर्म क्रमाक्रमाने थोडे थोडे बदलत जातात, कारण यातील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा क्रमाक्रमाने वाढत जात आहे पहा. दुसरं वैशिष्ट्य आहे, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचात एक एक इलेक्ट्रॉन भरले जातात. तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल, पुढचा आवर्त सुरू होताना नवीन कवच भरायला सुरुवात होते. आता या पाठातील शेवटचा भाग आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल पाहूया. आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमधील बदलांमध्ये काही नियमितता दिसून येते. यालाच आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल म्हणतात. इथे दुसरा गण दाखवला आहे. या मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाचे निरीक्षण केले असता लक्षात येते पहा की वरून खाली जाताना कवचांची संख्या एक एकने म्हणजेच नियमितपणे वाढत आहे. कवचांच्या संख्येवरून अणूचा आकार ठरतो, म्हणून येथे गणात वरून खाली जाताना अणूचा आकार वाढत जातो. या इयत्तेत आपण फक्त मूलद्रव्यांच्या संयुजा, अणु आकारमान व धातू अधातू गुणधर्म हे 3 आवर्ती कल विचारात घेणार आहोत. सर्वप्रथम संयुजा हा आवर्ती कल कसा आहे ते पाहू. त्यासाठी विचार करा मध्ये प्रश्न आहे पहा, मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण व त्यांची संयुजा यांच्यात काय संबंध आहे. तर मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या आपल्याला समजते आणि बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरते. इथे आपण एक उदाहरण घेतलेले आहे पहा. बोरॉन अणू दाखवलेले आहे. तर 5p म्हणजे त्यामध्ये 5 प्रोटॉन आहेत. तर 5 प्रोटॉन आणि 5 इलेक्ट्रॉन आहेत. याचं जर आपण निरीक्षण केलं तर याच्या बाह्यतम कवचात पहा एकूण 3 इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळे याला जर स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करून घ्यायचं असेल तर बाह्यतम कवचात 3 इलेक्ट्रॉन असल्यामुळे एकतर त्याला 5 इलेक्ट्रॉन घेण्याची गरज आहे, किंवा बाह्यतम कवचातील हे 3 इलेक्ट्रॉन जर तो गमावला
तर एकच त्याची कक्षा असेल, पहिली कक्षा, ज्यात द्विक पूर्ण आहे. तर द्विक म्हणजे काय पहा, की पहिल्या कवचाला इलेक्ट्रॉनिक स्वरूपणचं स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी त्यामध्ये जर 2 इलेक्ट्रॉन असतील तर त्याला द्विक स्थिती असे म्हणतात. थोडक्यात जर बोरॉनला स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण मिळवायचं असेल तर त्याला 5 इलेक्ट्रॉन मिळवावे लागतील किंवा 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कवचातील गमवावे लागतील. तर बोरॉन 5 इलेक्ट्रॉन मिळविण्यापेक्षा इलेक्ट्रॉन गमावतो. म्हणून स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण मिळवण्यासाठी बोरॉन 3 इलेक्ट्रॉन गमावतो, म्हणून त्याची संयुजा आहे 3. याचाच अर्थ अणूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून आपण त्याची संयुजा ठरवतो आणि म्हणून बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा इलेक्ट्रॉन असेही. इथे आणखीन एक उदाहरण आहे पहा. 7 प्रोटॉन आणि 7 इलेक्ट्रॉन असलेला नायट्रोजनचा अणू दर्शवला आहे पहा. तर याच्या बाह्यतम कवचात 5 इलेक्ट्रॉन आहेत. स्थिर इलेक्ट्रॉन जर यालाही मिळवायचं असेल तर नायट्रोजन त्याच्या बाह्यतम कवचातील 5 इलेक्ट्रॉन गमवावे तरी लागतील किंवा 3 इलेक्ट्रॉन स्वीकारावे लागतील. तर 3 इलेक्ट्रॉन तो स्वीकारतो, म्हणजे नायट्रोजनची संयुजा सुद्धा 3 आहे. पहा की बोरॉन 3 इलेक्ट्रॉन गमावतो म्हणून त्याची संयुजा 3 आहे, तर नायट्रोजन हा 3 इलेक्ट्रॉन स्वीकारतो म्हणून त्याची ही संयुजा 3च आहे. म्हणजेच स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण मिळविण्यासाठी एखादा अणू किती इलेक्ट्रॉन गमावतो किंवा स्वीकारतो त्या संख्येला आपण त्याची संयुजा असे म्हणतो. आता दुसरा प्रश्न आहे पहा की अणुअंक 4 आहे तर ऑक्सिजनचा 8 आहे. दोन्हीचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहून दोन्हींची संयुजा ठरवा. तर इथे बेरिलियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आहे पहा, कारण अणुअंक त्याचा 4 आहे. तर स्थिर इलेक्ट्रॉन स्वरूपण मिळविण्यासाठी दुसऱ्या 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे त्याला 6 इलेक्ट्रॉन मिळवावे लागतील किंवा 2 इलेक्ट्रॉन गमवावे लागतील. तर तो 6 इलेक्ट्रॉन मिळविण्याऐवजी 2 इलेक्ट्रॉन गमावतो म्हणून त्याची संयुजा आहे 2. असेच जर ऑक्सिजनच्या बाह्यतम कवचात आपण निरीक्षण केलं तर 6 इलेक्ट्रॉन आहेत. तर हे 6 इलेक्ट्रॉन गमावण्यापेक्षा तो 2 इलेक्ट्रॉन स्वीकारतो म्हणून ऑक्सिजनची ही संयुजा 2च आहे. तर तिसरा प्रश्न आहे पहा. आधुनिक आवर्त सारणी आधारभूत मानून पहिल्या 20 मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण संज्ञेखाली लिहून त्या मूलद्रव्यांची संयुजा लिहा. इथे 1 ते 20 मूलद्रव्ये दाखविली आहेत. त्यांचे अणुअंक आणि त्या अणुअंका शेजारी त्या मूलद्रव्यांची संयुजा दाखविली आहे. तर जर आपण निरीक्षण केलं तर पहिल्या आवर्तामध्ये हायड्रोजनची संयुजा 1 आहे तर हेलियमची संयुजा आहे 0. दुसऱ्या आवर्तामध्ये आणि तिसऱ्या आवर्तामध्ये जर निरीक्षण केलं तर संयुजा 1च जाते आणि नंतर 3 ते 0 कमी होत जाते. क्वालिटी चेंज नाही केली ना, मी 18 HD ठेवतो. चौथा प्रश्न आहे पहा. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे? आवर्त 2 व 3 चा संदर्भ घेऊन स्पष्ट करा.
तर आपण निरीक्षण केलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा 1 ते 4 वाढत जाते, नंतर 3 ते 0 कमी होत जाते, कारण एकाच कवचात संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 1-1 ने क्रमाने वाढत जाते. पहा, पाचवा प्रश्न आहे, एका गणामध्ये वरून खाली जाताना संयुजा बदलण्यामागे आवर्ती कल काय दिसतो? गण 1, 2 व 18चा संदर्भ घ्या. तर एका गणामध्ये वरून खाली जाताना संयुजा समान राहते, कारण एका गणामधील सर्व मूलद्रव्यांच्या बाह्यतम कवचातील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या ही समान असते. तर इथे जर तक्ता पाहिलं तर गण 1 मध्ये संयुजा 1 आहे, सर्व मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे. तर गण 2 मध्ये सर्व मूलद्रव्यांची संयुजा 2, तर गण 18 मध्ये संयुजा 0 असते, कारण गण 18 मधील सर्व मूलद्रव्यांचं बाह्यतम कवचातील अष्टक पूर्ण असतं. याचाच अर्थ आवर्तामध्ये संयुजा क्रमाक्रमाने दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तात 1 ते 4 अशी वाढत जाते व नंतर 3 ते 0 कमी होत जाते. तर एका गणामध्ये सर्व मूलद्रव्यांची संयुजा समान असते. तर हा संयुजेचा आवर्ती कल आहे. पहा, आता दुसरा आवर्ती कल पाहू, अणु आकारमान. अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवतात. अणुत्रिज्या म्हणजे अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर होय. इथे दर्शवले आहे. पहा, अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरहून लहान असे पिकोमीटर, जे PM ने दर्शवतात, हे एकक वापरतात. 1 पिकोमीटर बरोबर 10⁻12 मीटर. आवर्तामध्ये अणु आकारमान कसे बदलते ते पाहू. खाली काही मूलद्रव्ये व त्यांच्या अणुत्रिज्या दिल्या आहेत. यावर आधारित प्रश्न आहेत. पहा, आधुनिक आवर्त सारणी पाहून वरील मूलद्रव्यांचे आवर्त सांगा. दिलेली सर्व मूलद्रव्ये आवर्त 2 मध्ये आहेत. आता दुसरा प्रश्न आहे, वरील मूलद्रव्ये अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने मांडा. आता उतरता क्रम म्हणजे मोठ्यापासून लहान असे इथे मांडले आहे. पहा, आता तिसरा प्रश्न आहे, ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीतील दुसऱ्या आवर्ताच्या आकृतिबंधाशी जुळते का? याचं उत्तर आहे जुळते. चौथा प्रश्न आहे, वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती? तर आपल्याला लक्षात येतं इथं की सर्वात मोठा अणू हा लिथियमचा आहे. पहा, तर सर्वात लहान अणू हा ऑक्सिजनचा आहे. आता पाचवा प्रश्न आहे, एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या बदलामध्ये आवर्ती कल काय दिसतो? तर या सारणीवरून आपल्याला लक्षात येतं की एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी कमी होत आहे. पहा, त्याचं कारण पाहूया. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक 1-1 ने वाढत जातो, म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार 1 एककाने वाढत जातो. मात्र त्याप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्याच बाह्यतम कवचामध्ये जमा होतो. इथे पहा, डावीकडून उजवीकडे जाताना दुसऱ्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन वाढत आहेत. त्या प्रमाणात केंद्रकावरील धनप्रभार सुद्धा वाढतो आणि या वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान कमी होत जाते.
इथे ऑक्सिजनमध्ये 2च कवच आहेत, पण केंद्रकावरील प्रभार हा 8 प्रोटॉन आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे ओढले जातात, त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते. आता गणात अणूचे आकारमान कसे बदलते ते पाहू. इथे प्रश्न आहेत पहा. आधुनिक आवर्त सारणी पाहून वरील मूलद्रव्यांचे गण सांगा. वरील मूलद्रव्ये ही पहिल्या गणातील आहेत. दुसरा प्रश्न, सर्व मूलद्रव्यांना अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने वरून खाली मांडा. तर इथे मांडलेले आहे पहा. तिसरा प्रश्न, ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीच्या गण 1 च्या आकृतिबंधाशी जुळते का? जर आपण आवर्त सारणी पाहिली तर जुळते. चौथा प्रश्न पहा. वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती? सर्वात मोठा अणू सीझियमचा आहे, तर सर्वात लहान अणू हा लिथियमचा आहे पहा. पाचवा प्रश्न आहे, गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या बदलण्यामागे काय आवर्ती कल दिसतो? तर आपल्या लक्षात येतं पहा की गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढतीये, म्हणजेच अणुत्रिज्या वाढत जाते. तर याचं कारण पहा. गणात वरून खाली जाताना नवीन कवचांची भर पडत जाते. इथे बेरिलियम व मॅग्नेशियमचे अणू दर्शवले आहेत पहा. तर बेरिलियम हा दुसऱ्या आवर्तातील आहे, 2 कवच आहेत, तर मॅग्नेशियम हा तिसऱ्या आवर्तातील आहे, त्यामुळे 3 कवच आहेत. त्यामुळे बाह्यतम इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्यातील अंतर वाढत जाते. याचा परिणाम म्हणजे केंद्रकावरील प्रभार वाढून सुद्धा अणूचे आकारमान वाढत जाते. विचार करा मध्ये प्रश्न आहे पहा. तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्ये पहा, त्यांचे धातू व अधातूंमध्ये वर्गीकरण करा. दुसरा प्रश्न आहे, धातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आहेत, डाव्या की उजव्या? आणि तिसरा प्रश्न आहे, तुम्हाला अधातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आढळले? तर इथे तिसरे आवर्त दाखविले आहे पहा. त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून आपल्याला तिथे संयुजा सुद्धा दाखविलेल्या आहेत. आपल्याला माहित आहे की संयुजा कवच म्हणजे बाह्यतम कवचातील जे इलेक्ट्रॉन आहे, तर जर तो गमावत असेल तर तो आणि जर तो इलेक्ट्रॉन स्वीकारत असेल तर अधातू असतो. त्यामुळे जर आपण निरीक्षण केलं तर आवर्तामध्ये डावीकडे असणारे जी मूलद्रव्ये आहेत त्यांच्या बाह्यतम कवचात 1 ते 3 इलेक्ट्रॉन आहेत. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन गमावतात, म्हणजेच ते धातू. तर फॉस्फरस पासून पुढे सर्व अणू त्यांच्या संयुजा कवचामध्ये इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि जो इलेक्ट्रॉन स्वीकारतो त्याला आपण अधातू म्हणतो. म्हणून फॉस्फरस पासून पुढे उजवीकडे जाताना सर्व अधातू मिळतात. तर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा की अधातू आवर्त सारणीच्या कोणत्या? तर अधातू हे उजव्या बाजूला आहेत, तर धातू हे डाव्या बाजूला आहेत. आता अणूमध्ये इलेक्ट्रॉन गमावण्याची किंवा स्वीकारण्याची क्षमता कशी ठरते ते पाहू. वास्तविक कोणत्याही अणूतील सर्वच इलेक्ट्रॉन हे धनप्रभारी केंद्रकाकडे आकर्षण बलाने धरून ठेवले जातात. मग तरीही इलेक्ट्रॉन कसे गमावले जातात? तर संयुजा कवचातील इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान आतील कवचांमधील इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉनवर आकर्षण बल प्रयुक्त करणारा परिणामी केंद्रकीय
केंद्रकीय प्रभार हा मूळच्या केंद्रकीय प्रभारापेक्षा थोडा कमी असतो. जेव्हा संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते तेव्हा परिणामी केंद्रकीय प्रभार कमी झाल्याने अणू संयुजा इलेक्ट्रॉन गमावतो. अगदी तसेच धातूंमध्ये संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजेच 1 ते 3 असते आणि ह्या संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारे परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा कमीच असते. आणि या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून धातूंमध्ये संयुजा इलेक्ट्रॉन गमावून स्थायी राजवायू संरूपण असलेला धन आयन बनण्याची प्रवृत्ती असते. इथे बेरिलियम मध्ये संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 2 आहे. हे 2 इलेक्ट्रॉन गमावून बेरिलियमचा धन आयन बनतो. हेलियम या राजवायू प्रमाणे स्थायी इलेक्ट्रॉन स्वरूपण दाखवतो. येथे बेरिलियम आयनामध्ये 4 प्रोटॉन आहेत तर इलेक्ट्रॉन 2च आहेत म्हणजेच धन प्रभार हा 2 ने अधिक आहे म्हणून त्यावर धन 2 प्रभार येतो. अशा प्रकारे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून स्थायी राजवायू स्वरूपण असलेल्या धन आयन बनण्याची प्रवृत्ती असते. यालाच धातू गुण किंवा विद्युत धनता असे म्हणतात. ही विद्युत धनता आवर्तामध्ये किंवा गणात कशी बदलते ते पाहू. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना कवच तेच राहते मात्र केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्यामुळे अणुत्रिज्या कमी होत जाते. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार वाढत जातो. संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती ही कमी होत जाते म्हणून आवर्तात डावीकडून उजवीकडे धातू गुण कमी होत जातो. आणि गणाचं पाहिलं तर एका गणात वरून खाली जाताना नव्या कवचांची भर पडते त्यामुळे अणुत्रिज्या वाढते आणि परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होत जातो ज्यामुळे आकर्षण बल कमी होते. त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती वाढत जाते म्हणून गणात वरून खाली जाताना धातुगुण हा वाढत जातो. पहा आवर्तामध्ये धातुगुण कमी होत जातो तर गणामध्ये वरून खाली जाताना धातुगुण वाढत जातो. आता विद्युत ऋणता किंवा अधातू गुणधर्म म्हणजे काय ते पाहू. तर बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अष्टक स्थितीतील ऋण आयन बनण्याची अणूची क्षमता म्हणजेच विद्युत ऋणता होय. आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारा केंद्रकीय प्रभार व कमी होत जाणारी त्रिज्या या दोन्ही घटकांमुळे संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार वाढत जातो व संयुजा इलेक्ट्रॉन अधिकाधिक आकर्षण बलाने धरून ठेवले जातात आणि यालाच अणूची विद्युत ऋणता म्हणतात. येथे ऑक्सिजनचा अणू दर्शविला आहे. तर यात संयुजा संख्या वाढल्याने केंद्रकीय प्रभार वाढतो व इलेक्ट्रॉन गमावण्यापेक्षा तो 2 इलेक्ट्रॉन स्वीकारतो. त्यामुळे निऑन या राजवायूप्रमाणे त्याचे स्थायी इलेक्ट्रॉन स्वरूपण दिसते. येथे ऑक्सिजनच्या आयनामध्ये 8 प्रोटॉन आहेत तर 10 इलेक्ट्रॉन आहेत पहा कारण 2 इलेक्ट्रॉन तो स्वीकारलेला आहे. म्हणून ऑक्सिजनच्या आयनावर
ऋण 2 प्रभार येतो. अशा प्रकारे अधातूंमध्ये बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण आयन बनण्याची क्षमता असते. त्यालाच आपण विद्युत ऋणता असे म्हणतो. आता विद्युत ऋणता आवर्ती कल कसा दर्शवते ते पाहू. म्हणजेच आवर्तामध्ये किंवा गणात ती कशी बदलत जाते. तर आवर्त घेतलो तर एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना कवच क्रमांक समान असते. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार हा वाढत जातो आणि परिणामी केंद्रकीय प्रभार वाढल्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन हे अधिक आकर्षण बलाने धरून ठेवले जातात. त्यामुळे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण आयन बनण्याची अणूची क्षमता वाढते. म्हणून विद्युत ऋणता म्हणजेच धातू गुण हा आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जातो. तर गणात वरून खाली जाताना कवचांची भर पडून अणुत्रिज्या वाढत जाते. परिणामी केंद्रकीय प्रभार हा कमी होतो. त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉनवरील आकर्षण बल सुद्धा कमी होते. म्हणून अणूची संयुजा इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती वाढते. त्यामुळे गणात वरून खाली जाताना अधातू गुण हा कमी होत जातो. म्हणजेच धातू गुण हा वाढत जातो. हे आपण आत्ताच पाहिलेले. तर इथे आवर्त सारणीमध्ये आधुनिक आवर्त सारणीमध्ये हे सर्व आवर्तिकल दाखवलेले आहेत पहा. तर यावरून लक्षात येतं की एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या व विद्युत धनता म्हणजेच धातू गुण कमी होत जातात. तर विद्युत ऋणता म्हणजेच अधातू गुण हा वाढत जातो. तर गणात वरून खाली जाताना नेमकं याच्या उलट होतं की विद्युत धनता आणि धातू गुण हा वाढत जातो. तसेच त्रिज्या सुद्धा वाढत जाते. तर विद्युत ऋणता म्हणजेच अधातू गुण हा कमी होत जातो. या डोके चालवामध्ये प्रश्न आहेत पहा. मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म कशामुळे असतो. आत्ताच आपण पाहिलेलं आहे की मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म हा त्याच्या विद्युत ऋणतेमुळे असतो. दुसरा प्रश्न आहे आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म बदलण्यामागे काय कल अपेक्षित आहे. तर आताच पाहिलेले आपण याचंही उत्तर की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूचे आकारमान कमी होत जाते. त्यामुळे विद्युत ऋणता वाढत जाते आणि विद्युत ऋणता म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म असतो. म्हणून आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्य अधातू गुणधर्म हा जातो. तिसरा प्रश्न आहे पहा की गणामध्ये वरून खाली जाताना त्यांचा अधातू गुणधर्म बदलण्यामागे काय अपेक्षित कल आहे. तर पुन्हा गणामध्ये वरून खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते. त्यामुळे त्याची विद्युत ऋणता कमी होत जाते. विद्युत ऋणता कमी होणे म्हणजेच त्याचा अधातू गुणधर्म कमी होत जातो. आता हॅलोजन कुलातील प्रवणता पाहू. तर गणामधील सर्व मूलद्रव्यांना हॅलोजन कुलातील सदस्य म्हणतो. या सर्वांचे सर्वसाधारण रेणुसूत्र X2 असे आहे. तर गणात वरून खाली जाताना त्यांच्या भौतिक स्थितीत प्रवणता दिसून येते पहा की इथे तक्त्यात 17व्या गणातील म्हणजे हॅलोजन कुलातील सदस्य दाखवलेले आहेत. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आणि यांच्या भौतिक स्थिती कशा बदलत जातात पहा.
फ्लोरीन आणि क्लोरीन हे वायुरूप आहेत, तर ब्रोमीन हा द्रवरूप अधातू आहे आणि आयोडीन हा स्थायू रूपात असतो. शेवटी या भागाचा सारांश पाहू. प्रथम आपण आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्तांची वैशिष्ट्ये पाहिली. नंतर आवर्त सारणीतील 3 आवर्तिकल संयुजा, अणुआकारमान व विद्युत धनता म्हणजेच धातू आणि विद्युत ऋणता म्हणजेच अधातू गुणधर्म पाहिले.